नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. अनेकदा बघा सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात, वाईट विचार येत असतात आणि मग हेच विचार नकारात्मकता घेऊन येतात. आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी घडतात तर त्याच सतत आपल्या विचारांमध्ये येतात. म्हणूनच यंदाच्या होळीला जी होळी असते ती नेहमी चांगल्याचा, सत्याचा विजय घडवून आणणारी आणि वाईटाची हार घडवून आणणारी, वाईट जे आहे, जे कुमार्गाचं आहे किंवा सतत वाईट निगेटिव्हिटी आहे त्यांचं जळून खाक करणारं असं जिवंत उदाहरण म्हणजे होळी. म्हणूनच यंदा जी होळी आहे, या होळीमध्ये महिलांनी आवर्जून हे नियम पाळायचे आहेत. खास करून या सूर्याचं वर्ष आहे यावेळेस. म्हणून महिलांनी त्यांच्या रागावर कसा ताबा ठेवायचा आहे, काय नियम आहेत, कोणत्या रंगाची उधळण करायची आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. कारण जसे रंग असतात त्याप्रमाणेच आपल्या मनाच्या छटा वेगवेगळ्या असतात. वेगवेगळे हावभाव आपल्या मनातून उत्पन्न होतात आणि ते आपल्याला आपल्या वागणुकीमधून दिसतात. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया. कारण होळीला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जेव्हा आपण होळी प्रज्वलित करतो त्याच संध्याकाळी पौर्णिमा देखील असते. पौर्णिमा तिथी सुरू होते आणि पौर्णिमेला लक्ष्मीची तिथी मानली जाते. पण त्यासोबतच यंदा जो शुभमुहूर्त आहे तो साधारणतः रात्री आहे. ज्यांना शुभमुहूर्तावर होळी पेटवायची आहे त्यांनी होलिका दहन 2 मार्च सायंकाळी 6:30 नंतर 9 पर्यंत केली तरी चालणार आहे. किंवा अनेक ठिकाणी यामध्ये भद्रा काळ सुरू होत आहे म्हणून दुसऱ्या दिवशी देखील होळी ही प्रज्वलित केली जाणार आहे. होळीचा सण 3 तारखेला देखील अनेक ठिकाणी केली जाणार आहे. ज्या प्रकारे तुमच्या एरियामध्ये जी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. पण हो, होळीच्या पूजेसाठी जे आहे साहित्य ते महिलांनी खास करून लक्षात ठेवा. मी यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुमच्यासाठी खास करून, की लवकरात लवकर तुम्हाला ते साहित्य उपलब्ध व्हावं. त्या साहित्याची तयारी, ते साहित्य घेऊन येऊन तुम्ही त्याची पोटली जी बनवायची आहे त्याची तयारी तुम्ही अगदी वेळेवर करता यावी तुम्हाला. म्हणून तो व्हिडिओ जरूर बघा. अखंड वर्षभराची संपूर्ण निगेटिव्हिटी, लोकांनी लावलेल्या वाईट नजरा, अनेक लोक शंकेने किंवा कोणती गोष्ट आपल्याकडे, कोणती वस्तू आपल्याकडे आली तर लगेच ईर्षेने पाहतात, तर ती सगळी वाईट निगेटिव्हिटी जाळून खाक करण्याचा एकमेव हा दिवस. पण हो, लक्षात घ्या, महिलांनी म्हणजे नवविवाहित मुलींनी ही होळी बघू नये. सासरी जर असताल तर विशेषतः सासरी तर बघूच नका जळती पेटलेली होळी. पण विवाहित ज्या तरुणी आहेत त्यांच्यासाठी खास म्हणजे जळलेली पेटलेली होळी बघू नये. कारण होळी ही एक निगेटिव्हिटीचं प्रतीक आहे. कारण होलिका मातेने भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी या होळीचं दहन केलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा होळीमध्ये ज्या ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचं एक ताट बनवायचं आहे. पाण्याचा तांब्या, काळे तीळ, खोबरं, गूळ, अखंड नारळ, फुले, दुर्वा, बतासा, लाह्या, यासोबतच जे धान्य आहे पंचधान्य ते देखील घेतलं जातं. साखर, दूध, याशिवाय पुरणपोळीचा जर नैवेद्य बनवला असेल तो किंवा इतर कोणताही नैवेद्य बनवला असेल तर तो घ्यायचा आहे. कलावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू, अक्षदा, कापूर जो आहे तो अवश्य होळीमध्ये टाकावा. अगरबत्ती 5, 7, 9 या संख्येमध्ये होळीमध्ये जरूर प्रज्वलित करून ओवाळून मग त्या टाकाव्या. त्यानंतर 11, 5, 7 अशा गोवऱ्या ज्या आहेत त्या गोवऱ्यांना सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं. थोडासा कापूर त्यावर ठेवायचा आणि मग त्या अर्पण करायच्या. प्रत्येक घरातल्या एकेका व्यक्तीने जर एक गोवरी अर्पण केली तरी आपल्या शरीरातील ज्या निगेटिव्हिटी आहे त्या शेणामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते गाईच्या, त्यातून त्या लहरी प्रसारित होतात आणि मग त्या अग्नीमध्ये दहन होतात. याचबरोबर अखंड नारळ प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून तो होलिकेमध्ये जरूर दहन करा. त्याचसोबत आपण होलिकेला 3, 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. घरची होळी असू दे किंवा सार्वजनिक होळी असू दे, कुठेही तुम्ही जरी होळीमध्ये जात असताल तर होळीमध्ये कडेला पाणी असं फिरवत फिरवत पाणी टाकत तुम्ही ह्या प्रदक्षिणा जरूर मारल्या पाहिजेत. अग्नीमध्ये पेटत्या होळीमध्ये नैवेद्य अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. महिलांनी विशेष करून लक्षात घ्या. त्याचबरोबर एक खोबऱ्याचा तुकडा, त्यावर एक गुळाचा खडा असा तुम्ही बरोबर त्या होळीमध्ये टाकायचा आहे. आता ताटामध्ये आपण जे पंचधान्य घेतलेलं आहे, गहू, ज्वारी किंवा आणि जे काही तुम्ही घेतलेलं आहे
ते थोडंसं मूठभर त्यामध्ये टाकल्याने वर्षभर आपल्या घरातील धान्यामध्ये भरभराट राहो असं म्हणायचं आहे आणि असं म्हटलं जातं पूर्वापार. अशा प्रकारे साधी सोपी तुम्ही होळीची पूजा करायची आहे. घरच्या घरी जरी तुम्ही दारामध्ये होळी प्रज्वलित करत असताल तरी देखील याप्रमाणे करायचं आहे. एरंड्याचं छोटंसं फांदी वगैरे त्यामध्ये जरूर तुम्ही ठेवायची आहे होळी पेटवण्यापूर्वी. होळीमध्ये जेव्हा आपण या सर्व वस्तू अर्पण करतो, मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे काही वाईट आले ते मी या होळीच्या आगीमध्ये दहन करत आहे. सर्व नकारात्मक गोष्टी सर्व ज्या आहेत त्या आजच्या दिवशी सोडून देत आहे. माझ्या जीवनाला, माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात करत आहे. तर हे होलिका माते, या सगळ्या निगेटिव्ह, सगळ्या वाईट गोष्टी सगळ्या जळून खाक होऊ दे. आता यानंतर आपण काय करायचं आहे बघा, गावाकडे अनेक ठिकाणी हाताने होलिका पेटवल्यानंतर बोंबा मारल्या जातात. पण ही पद्धत जी आहे त्याचा अर्थ हाच होतो की दुसरे काही बोलण्यापेक्षा निगेटिव्हिटी जी आहे, ती नकारात्मकता जी आहे ती ओरडल्यामुळे जोरात ती बाहेर निघून या होलिकेमध्ये दहन होते. तर अशा प्रकारे या गोष्टीचा अर्थ असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चूक अनेक महिला करतात की महिला त्याच दिवशी, ज्या दिवशी होलिका दहन झालेली आहे, होलीची पूजा केलेली आहे, त्याच दिवशी तिथली जी ज्वलंत राख आहे ती घेऊन येतात घरी. हे अगदी चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. होळीची राख पवित्र आहेच, पण ती कधी दुसऱ्या दिवशी घेऊन यायची आहे आणि मग त्यानंतर त्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तसा करायचा आहे. कारण त्या दिवशी, ज्या दिवशी होलिका दहन झालेली आहे, समोर निगेटिव्हिटी त्यामध्ये जळून खाक होते. अनेक लोक अनेक उपाय करतात, त्यामुळे आज ती राख आणायची नाही. यासोबतच महिलांनी किंवा पुरुषांनी डोकं जे आहे ते झाकलं पाहिजे रुमालाने किंवा साडीच्या पदराने किंवा ओढणीने, कारण डोकं जे झाकून मग होलिकेची पूजा केली पाहिजे. त्याचबरोबर काळे कपडे बिलकुल घालायचे नाही. काळे गडद रंगाचे कपडे घालू नका. यामुळे निगेटिव्ह एनर्जी जास्त शोषली जाते आणि काळ्या कपड्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आपोआपच आकर्षित होते. आणि त्यानंतर होळीची पूजा वगैरे झाल्यानंतर ₹1 नाणं किंवा कॉईन होलिकेमध्ये जरूर टाकायचं आहे. कारण ज्या पैशाविषयीची वाईट नजर, अडीअडचणी, चिंता, आर्थिक त्रास आहे, तो जळून खाक व्हावा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी होलिका जेव्हा शांत होते, तेव्हा त्यामध्ये जाऊन ₹1 जो कॉईन आहे तुम्हाला जर मिळाला, तर साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि तो ₹1 कॉईन स्वच्छ करून आपल्या तिजोरीमध्ये लाल कापडामध्ये बांधून ठेवायचा असतो. जरी तुम्ही टाकलेला कॉईन नाही मिळाला, दुसरा कोणता मिळाला तरी चालतो. 5चा किंवा 1चा, 2चा तरी चालणार आहे. यामध्ये आता आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं लग्न आता नवीन झालेलं आहे, नववधू, त्यांनी होळीची पूजा वगैरे करायला जायचं नाही आहे. ज्वलंत जळलेली पेटलेली होळी बघायची नाही आहे. तसेच नववधूने आपल्या सासूसोबत, सासू-सुनेने होळीची पूजा करायला जाऊ नये. पहिली होळी ही बिलकुलही नववधूने पाहू नये असं म्हटलं जातं. म्हणूनच होळीच्या दिवशी सुनेला माहेरी पाठवलं जातं. कारण का? जळत्या होळीचं जे आहे ते प्रतीक म्हणजे दोघांमध्ये नातेसंबंध बिघडण्याचं हे प्रतीक मानलं जातं. यामुळे थोडंसं मागे राहून, लांबून जेव्हा होळी थोडी शांत होईल तेव्हा पाहिलं तरी चालणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा होलिका दहन पाहायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. नवजात जी छोटी बालकं आहेत आत्ताच जन्मलेली, त्यांनी देखील होळी पाहायची नसते. म्हणून आईने जाऊ नये तिथे होळीजवळ. निगेटिव्ह गोष्टी अत्यंत परिणामकारक असतात तिथे. नकारात्मक गोष्टींचं दहन झालेलं असतं आगीमध्ये. मग त्यामुळेच गर्भवती महिला, नववधू, छोटी बालकं त्या सर्वांनी या गोष्टी पाळायच्या आहेत, हे लक्षात घ्या. कारण ज्यांच्या पोटी बाळ जन्माला येणार आहे, अशा प्रेग्नेंट गर्भवती महिला, त्यांच्या पोटामध्ये देखील एक नवा जीव असतो आणि त्यासाठीच कितीही जरी झालं तरी निगेटिव्ह एनर्जी त्या खेचल्या जातात. कारण पॉझिटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीमध्ये, त्या महिलेमध्ये जास्त असते. आता जेव्हा होळी पूजा करतो तेव्हा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून होलिकेचं दर्शन घ्यायचं आहे, पाया पडायचं आहे. अशाच नवीन उपायांसोबत पुन्हा एकदा भेटूया की लहान मुलांसाठी काय उपाय करता येतील होलिका दहनामध्ये. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.